नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण कन्सेप्ट इज पॉवर ही सिरीज सुरू केली आहे। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की तुम्ही ट्रिक्स, फॉर्म्युला, एक्स आणि वाय याच्या नादाला न लागता कन्सेप्ट शिकण्यावर फोकस करा। प्रश्न कसा जरी फिरवून आला तरी तो तुम्हाला परीक्षेमध्ये टॅकल करता येईल। नाहीतर बऱ्याचदा असं होतं ना, तुम्हाला वर्गामध्ये खूप सगळं येत असतं पण परीक्षेला गेल्यावर ब्लँक होता। असं का होतं माहिती आहे तुम्हाला? तुम्ही फक्त ते फॉर्म्युलाने जात असता, जरा प्रश्न फिरवला की सगळा गोंधळ उडतो। सगळ्यात पहिला एकतर फॉर्म्युला लक्षात राहत नाही पेपरच्या वेळी, आणि लक्षात आला तरी त्यात व्हॅल्यू टाकण्यासारखा प्रश्नच तिथे नसतो, काय तर प्रश्न फिरवलेला असतो आणि मग तुम्ही ब्लँक होऊन जाता। पण तेच जर तुम्ही प्रश्नाच्या मागची भूमिका समजून घेतली, प्रश्नाला सांगायचं काय आहे हे जर तुम्हाला नीट समजलं तर हा प्रॉब्लेमच तुम्हाला तसा येणार नाही। आणि मी माझ्या बॅचमध्ये तशाच पद्धतीने शिकवतो की सगळ्यात पहिल्यांदा तर हा टॉपिक आलाय का, बरं तो टॉपिक आलाय तर हा प्रश्न का आलाय, मग तो प्रश्न आलाय तर त्या प्रश्नाला काय म्हणायचं आहे इथनं सुरुवात करायला लागते। आणि मग पेनानं सगळ्यात पहिल्यांदा पेपरवर काय लिहू मी, इथून मी शिकवायची सुरुवात करतो। तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना हे सगळं विचारू शकता कमेंटमध्ये सुद्धा, कोण ना कोण तर तुम्हाला उत्तर देईलच की बाबा काय असतं बॅचमध्ये, की एकदम मुळापासून जातो आणि मग प्रश्न सोडवायला जातो। नाहीतर चला इथंच फॉर्म्युला लिहिलेला असतो रेडीमेड, त्याच्यात व्हॅल्यू पुट करा, कॅलेंडरच्या वेळी इथंच कोड लिहून आणतात प्रत्येक स्लाइडवर शिक्षक, अरे ते कोड लक्षात राहतात का, कसं काय काही उगच का? कॅलेंडर सारख्या टॉपिकला जर तुम्ही 12 आकडी कोड लक्षात ठेवा म्हणत असाल पोरांना तर किती त्यांना ताण देत आहे। ठीक आहे, रिझनिंग सारखा टॉपिक की जो रस्त्यावरच्या माणसाला सुटला पाहिजे, त्यासाठी कशाला रट्टेबाजी पाहिजे? ती प्रॉपर कन्सेप्ट जर तुम्हाला आली तर डेफिनेटली मॅथ रिझनिंग सोपं जातं। आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुम्हाला गणित बुद्धिमत्ता किती येतं याची परीक्षाच नाहीये, तुम्हाला गणित बुद्धिमत्ता किती फास्ट येते हे आहे आता। ठीक आहे, तर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर डेफिनेटली लाईक करा, काही पैसे पडत नाही, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत सांगा की हे बघ बाबा त्याचा थोडासा फायदा होईल। ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, याच्यातून मला एकही रुपया मिळत नाही, माझं मॉनिटायझेशन ऑफ आहे। ॲडव्हर्टाईज दिसते का तुम्हाला? नाही, एकही रुपया मला आजपर्यंत मी यूट्यूबकडून मिळवलेला नाहीये। ठीक आहे, बाय डिफॉल्ट यूट्यूब कधी ॲडव्हर्टाईज टाकते तर ते माझ्या हातात नाही, पण मी स्वतः तरी मॉनिटायझेशन ऑन केलेलं नाही, त्यामुळं व्ह्यूजचे पैसे, सबस्क्रायबरचे पैसे असलं काही नाही। ठीक आहे, मी तरी यूट्यूबला त्यासाठी बघत नाहीये, मी यूट्यूबला मुलांपर्यंत मला पोहोचता यावं या दृष्टीने बघतोय, कारण यूट्यूब हे युजर फ्रेंडली आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळे। ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अभिषेक सी साठी टेलिग्राम चॅनल पण आहे, आणि एज्युकल्चर हे आपलं ॲप, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम सगळीकडे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जिथं पण तुम्ही असाल तिथं तुम्हाला अभ्यासाच्या गोष्टी समोर दिसाव्यात। कारण जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आपल्यासाठी दुसरं कुठलं ध्येय असलंच नाही पाहिजे। आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला या नंबरवर तुम्ही सांगू शकता की असं करा सर, हे करूया सर, ते करूया सर, किंवा कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुमचे जे काय डाऊट आहेत। कॉपी करायचा प्रश्न टाईप करायचा, पेस्ट करून टाकायचा कमेंटमध्ये, दिसतो माझ्यापर्यंत, मी नेक्स्ट लेक्चरला तो इन्क्लूड करेन किंवा तिथंच त्याचं उत्तर हे करून पाठवेन मी तुम्हाला। मी त्यासाठी एकदम तत्पर आहे आणि या फील्डमध्ये त्यासाठी फेमस सुद्धा आहे की मी रात्री बेरात्री सुद्धा डाऊट विचारला तरी त्याचं उत्तर देतो। ठीक आहे, तर चला आजच्या या आपल्या कन्सेप्ट इज पॉवरमध्ये मी टॉपिक निवडलेला आहे तो म्हणजे ॲव्हरेज, सरासरी हा टॉपिक आपण घेतो। ही आपली बॅच आहे की जी आत्ता सगळ्यात जास्त मुलांनी जॉईन केलेली आहे, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 ची बॅच। एज्युकल्चर ह्या ॲपवरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। सगळे लेक्चर अपलोड झालेले आहेत, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत। एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता, त्याला काहीही मर्यादा नाही, एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा असलं माझ्याकडे काही नाही आहे। तुम्ही एक लेक्चर कितीही वेळा पाहू शकता तुमच्या व्हॅलिडिटी पिरियडमध्ये। आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा कन्सेप्ट शिकवलेली आहे आणि त्या कन्सेप्ट नंतर PYQ घेतलेले आहेत 2009 ते 2026 पर्यंतचे सगळे PYQ घेणारी महाराष्ट्रातली ही एकमेव बॅच आहे। तुम्ही कधीही जाऊन चेक करा कंटेंट किती आहे त्याच्यामध्ये। तर ही बॅच तुम्ही एज्युकल्चर ॲपवर जाऊन जॉईन करू शकता। आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर या नंबरवर मला तुम्ही तुमच्या शंका विचारा। मग तुम्ही माझे पेड स्टुडंट असा किंवा नसा, मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, कारण मी सुरुवातच इथून केलेली आहे की मुलांचे डाऊट सॉल्व्ह करूनच मी माझ्या या शिक्षकी पेशाची सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, चलो स्टार्ट करू। ॲव्हरेजचा मी एक टाईप घेतला आजचा, तो म्हणजे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन। त्या ग्रुपमध्ये कोणतरी ॲड होतं किंवा कोणतरी निघून जातं ग्रुपमधून, इथून मी ॲव्हरेजची सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, तर चला पाहूया आपण आता। हा पहिला प्रश्न घेऊ आपण। काय म्हणलंय,
5 निकालांची सरासरी 46 गुण आहे आणि पहिल्या 4 निकालांची 45 गुण आहे, तर 5व्या विषयात किती गुण मिळाले? तुम्ही याचं उत्तर कसं काढता ते पहिल्यांदा सांगतो मी. 5 निकालांची सरासरी 46 आहे, मग तुम्ही काय करता, सम इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू नंबर असतं, बरोबर. ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन नंबर किंवा सम इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू नंबर. मग पहिली सम बघू, S1 ॲव्हरेज किती आहे 46, किती जणांचा आहे 5, मग टोटल किती होणार 5 5 25, आले 2 5 20 आणि 2 22, 225. परत 4 निकालांची सरासरी 45 आहे, म्हणजे दुसरी सम किती आहे रे, हे 5 46 आहे ना, ठीक आहे. 46 गुणिले 5 किती झालं मग 5 × 30, 5 × 20 आणि 3 23, 230, ठीक आहे. परत 4 निकालांची 45 आहे, 45 गुणिले 4, 4 5 20, आले 2 4 4 16 आणि 2 18, बरोबर. मग 5व्याची किती, म्हणजे ह्यांच्यातला डिफरन्स किती आहे, ह्यांच्यातला डिफरन्स 230 आणि 180, ह्यांच्यातला डिफरन्स किती आहे 50, म्हणजे त्या 5व्या विषयात किती गुण मिळालेत 50. पण एवढं सगळं फापट पसारा करायची गरजच नाही, माझ्या मेथडने शिकू, ठीक आहे. मी सुद्धा आता थोडंसं चुकलो ना, इथं काहीतरी उतरून घ्यायला चुकलेलो मी. फक्त माझी मेथड काय सांगते, जे दिलंय ते लिहून घ्यायचं. कसं लिहून घ्यायचं एकदम व्यवस्थित बघा, प्रॉपर कळून जाईल तुम्हाला. 5 निकालांची सरासरी 46 आहे, सरळ इथं लिहायचं 5 निकालांची सरासरी किती आहे 46. नंतर 4 निकालांची सरासरी 45 आहे, 4 निकालांची सरासरी 45. आता बघा मी काय करतोय, हे 5चं काय झालं 4, म्हणजे कमी झालं ना, म्हणून इथं लिहायचं -1. 1 न कमी झालं म्हणून काय लिहायचं -1. 5चं 4 झालं, 1 न कमी झालं म्हणून काय लिहिलं -1. इथं काय झालं 46चं 45 झालं, हे पण 1 न कमी झालं म्हणून -1. वाढलं असतं तर काय लिहिलं असतं +1. आता काय करायचंय, या 1 न ह्या 45ला गुणायचं, -1 × 45 किती येतंय -45. परत ह्या 5 न ह्या -1ला गुणायचं, 5 × -1 किती येतंय -5. -45 - 5 किती असतंय -50. आणि हेच काय असतं तुमचं उत्तर. आता हे वजामध्ये काय आलं, कोणतरी कमी झालंय ना, म्हणून ह्याचं उत्तर काय आलं वजामध्ये, म्हणजे फायनल आन्सर काय आलं 50. तर ही आपली मेथड. आत्ताशी तुम्हाला 20% कळतं, आपलं ठरलंय 20-30% कळतं काय केलं एवढं, पण कसं हे डबल एकदा जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला प्रॉपर कळून जाईल. पुढचं एक्झाम्पल बघा, सेम तसंच करायचं. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती येते 10. 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे 10. शिक्षकाचे वय मिळवले तर लोक किती झाली 41, तर सरासरी किती येते 11, तर सरासरी येते 11. काय ठरलंय आपलं 40चं काय झालं 41, 1 न वाढलंय म्हणून आता इथं काय येणार +1, वाढलं की +1. 10चं 11 झालं, इथं काय येणार +1. मग पहा कसं येतंय, 1 गुणिले 11 11 आणि 40 गुणिले 1 40. 40 आणि 11 किती आलं रे 51, म्हणजे तो जो एक्स्ट्रावाला शिक्षक आहे त्याचं वय किती असणार आहे 51. आता सोपं वाटलं, 50% कळालं. तिसरा एक्झाम्पल 70%, चौथ्या एक्झाम्पल 100% आणि 5वं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं. जमलं. काय करतो आपण, ठीक आहे. 40 मुलांचं 10 आहे, 41 लोकांचं 11 आहे, 40चं 41 झालं +1, 10चं 11 झालं +1, 1 न ह्याला गुणलं आणि ह्यानं ह्याला गुणलं, दॅट्स इट. आणि ही कन्सेप्ट आहे, ट्रिक नाही आहे. ह्याच्या मागचं हे सांगायची गरज नाही. आता इथे मी वर्गात सांगत असतो की हे असं का, तर नॉर्मल मेथडमध्ये तुम्ही विनाकारण एक एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करता, ते इथं करायला लागत नाही म्हणून हे सोपं पडतंय. नॉर्मल मेथड याची काय होती सांगा रे मला. पहिल्यांदा तुम्ही काय करणार 40 गुणिले 10 बरोबर आलं 400, परत 41 गुणिले 11 बरोबर किती आलं 451, म्हणजे ह्यांच्यातला फरक किती 51. तुम्ही म्हणाल सर हे पण सोपंच आहे की, अरे सोपं आहे पण आकडे सोपे आहेत म्हणून. सोपं कसं ओळखायचं माहित आहे, इथं तू गुणाकार कुठला केला 40 गुणिले 10 आणि इथं तू गुणाकार कुठला केला 40 गुणिले 1, कुठला गुणाकार सोपा आहे 40 गुणिले 1 सोपं ना. परत इथं गुणाकार केला कुठला तू 41 गुणिले 11 आणि इथं गुणाकार केला कुठला तू 11 गुणिले 1, काय सोपं आहे 11 गुणिले 1 सोपं का 41 गुणिले 11 सोपं, कळतंय. त्यामुळे ही मेथड सोपी आहे. ओके चलो पुढे जाऊ आपण. आज चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी किती आहे 40. 20 अंकांची सरासरी किती आहे 40 बरोबर. 19 अंकांची सरासरी किती आहे 42. 19 अंकांची सरासरी किती आहे 42. आता मला सांगा 20चं 19 झालं, कितीनं कमी झालं रे 1 न.
परत 40चं 42 झालं, कितीने वाढलं? 2. काय करतो आपण? हा गुणाकार करतो आणि हा गुणाकार करतो. -1 गुणिले 42 वजा 42 आणि 20 गुणिले 2 अधिक 40. वजा 42 अधिक 40 किती येणार? -2. -2 काय आलं? कोणतरी कमी झालं ना, म्हणून -2. पण उत्तर काय असतं याचं? 2. आता कसं वाटतंय? आता एकदम खेळणं वाटायला लागलं का गणित? खरं सांगायचं, कसं वाटायला लागलं आता? एकदम सिंपल, काहीही करायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही. चल, पॉज करून तू सोडवायचंय पुढचं, पॉज करून तू सोडवायचं आणि मग माझ्याकडे यायचंय. ठीक आहे? बघ, युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी 72 आहे. 3 डावातील धावांची सरासरी 72 आहे. चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यात, त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी 1 न कमी होते. सरासरी काय झाली? 1 न कमी झाली, म्हणजे 72ची 71 झाली. काय करायचं? 3चं किती झालं? 4 अधिक 1. 72चं 71 झालं, किती गेलं? -1. 1 गुणिले 71 71 आणि 3 गुणिले -1 -3. 71 - 3 किती आलं? 68. कसं वाटायला लागलं आता? तू मला सांग, मी काहीच बोलणार नाही, तूच सांग मला कसं वाटायला लागलं. आहे का नाही शेअर करण्यासारखं लेक्चर? आहे का नाही तुमच्या मित्रांना दाखवण्यासारखं लेक्चर? आहे का नाही तुम्ही अभ्यास करण्यासारखं लेक्चर? आवडलं असेल तरच लाईक करायचं, इतर मित्रांना शेअर करायचं. हे आता बोलायला काय लागतं माहिती आहे का? मनाने तर तुम्ही काही करत नाही. जोपर्यंत इथला माणूस बोंबलून सांगणार नाही तोपर्यंत करणार नाही. म्हणून मग आता हे सुरू केलंय मी. जरा वेगळं वाटत असेल ना 2-3 दिवसापासून मी, की सर असं का बोलायला लागले, आधी तर कधी सांगत नव्हते. तर करायला लागते, बोललं तरच. ते काय, बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं पण नाही विकलं जात. ते तसं मी न बोलणारं सोनं विकत बसलो होतो, असं तुम्ही समजा आधी. ठीक आहे? पण आता नाही. आता जसं मार्केट चाललंय, जसं इतर लोक करतायत, तसं मी सुरू करणार आहे. कारण करतोय चांगलं काय, तर ते सांगायला काय जाते. ठीक आहे? जेवढं जमतंय तेवढ्या पद्धतीनं माझ्या सतत विवेकबुद्धीला जेवढं जमेल तेवढं तरी मी ते स्वतःची लाल करायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे? मग काही शिव्या येतील, काही चांगलं पण येईल. चांगलं आहे ते घ्यायचं, शिवाय आहे ते सोडून द्यायचं. ठीक आहे? चल, पुढचं पॉज करायचं, सोडवायचं आणि मग माझ्याकडे बघायचं. काय? 5 महिलांचे सरासरी वजन 40. 5 महिलांचे सरासरी वजन 40. सरिताचे वजन मिळवले, म्हणजे महिला झाल्या 6. 2 ने कमी होतंय, म्हणजे किती होतंय? 38. 5चं 6 झालं, 1 न वाढलं. 40चं 38 झालं, 2 न कमी झालं, म्हणून वजा. 1 गुणिले 38 38 आणि 5 गुणिले -2 -10. 38 - 10 28. मज्जा. 10 सेकंद, 10 सेकंद. 10 सेकंदाच्या वर लागतच नाही वेळ. चुकायचा काय चान्स? काहीच नाही. बरोबर? चलो पुढे बघा. पॉइंट मध्ये आलं. आता तर साधी मेथड लय मार खाते, पण ह्याच्यात एकदम सोपं होतंय. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किलोग्रॅम आहे. वर्ग शिक्षकासह त्या सर्वांचे सरासरी वजन 36 किलोग्रॅम धरले तर वर्ग शिक्षक आहे. तर सरळ करायचं. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 kg आहे. वर्ग शिक्षकासह 41 लोकांचे किती आहे रे? 36 kg आहे. मग सांगा, 40 चं 41 झालं +1, 35.5 चं 36 झालं, म्हणजे 0.5 न वाढलं. मग काय करतो? 1 गुणिले 36 36 आणि 40 गुणिले 0.5 म्हणजे अर्ध. 40चे अर्ध किती रे? 20. मग 36 अधिक 20 किती येणार? 56. ऑप्शन नंबर 3. हे ट्रॅडिशनल कसं गेलं असतं माहिती आहे तुला? हे बघ, पहिल्यांदा तू करणार 40 गुणिले 35.5, नंतर तू करणार 41 गुणिले 36. आता माझी मेथड सोपी पडते का नाही? सोपी वाटते का नाही? हे कसले गुणाकार आहेत भयंकर. तुझं 1-1.5 मिनिट खाणार का नाही हे गुणाकार? आपल्या मेथडने गणित जेवढा अवघडील तेवढं तिथं तुम्हाला मी सोपं करून दाखवणार आहे. सोप्या गणिताला तर सगळ्यांनाच येतं, पण अवघड गणित आलं तर माझ्या मेथड तिथं एकदम इझी करून सोडतात. कळालं? हे खरंच मोठं आहे. तू करून बघ. 1-1.25 मिनिट जाईल तुझं ह्या दोन्ही गुणाकार आणि परत एक वजाबाकी करायला. पण इथं काहीच नाही, कारण फरकच तो आहे ना. इथं तू 40 गुणिले 35.5 करतोय, इथं तू 40 गुणिले अर्ध करतोस. तिथं तू 41 गुणिले 36 करतोय, इथं तू 36 गुणिले 1 करतोयस. कुठले गुणाकार सोपे आहेत? हे गुणाकार सोपे आहेत. ते मगाशी तुला सोप्या गणिताला जाणवलं नाही, पण इथं तुला जाणवेल ना.
कळलंय? चल कर बरं, पॉज कर आणि काढ उत्तर, मी तोपर्यंत सोडवतो. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 आहे. 6 लोकांचे वजन किती आहे? 35. रमेश कारमध्ये बसला, 7 झाले, सरासरी 1 न वाढली म्हणजे किती झाली? 36. 6चं 7 झालं, 1 न वाढलं. 35चं 36 झालं, हे पण 1 न वाढलं. 1 गुणिले 36 36 आणि 6 गुणिले 1 6. 36 आणि 6 किती येणार रे? 42. जमलं? कसं वाटतंय? बरं वाटतंय? मला तर वाटतंय बाबा की काहीतरी नवीन शिकायला देतोय तुम्हाला मी. जे माझे विद्यार्थी नाहीत त्यांच्यासाठी फक्त. ज्यांनी कधी ना कधी तर मला बघितलंय त्यांना हे सगळं माहित आहे. त्यांना काही वाटत नसणार आहे ह्या गोष्टीचं विशेष असं. ठीक आहे, चलो. तर अशा पद्धतीनं आज आपण कन्सेप्ट इज पॉवर या आपल्या सिरीजमध्ये ॲव्हरेजचा काय टॉपिक बघितला? ॲव्हरेजचं ह्याला म्हणायचं असतंय इन्क्लुजन एक्सक्लुजन. कोणतरी ॲड होतंय किंवा कोणतरी निघून जातंय. इन्क्लुजन एक्सक्लुजन. निघून गेलं तर त्या खालच्याचं उत्तर फक्त मायनस येत असतं, बाकी काही नाही. ठीक आहे, तर या टाईप कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल आलं, कितीही अवघड प्रकारचं येऊ दे, हे अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवता येतं. तुम्ही मला घेऊन या वाटलं, सर हे एक्झाम्पल तुमच्यात बसत नाही, मी तुम्हाला सांगतो कसं काय बसतंय ते. ठीक आहे, तर ह्या आपल्या 2 टेस्ट सिरीज आहेत प्रॅक्टिससाठी. बरेच मुलं प्रॅक्टिसला काय असं विचारत होते. तर परीक्षण 1 ही टेस्ट सिरीज आहे आणि परीक्षण 2. परीक्षण 1 टॉपिक वाईज टेस्ट आहेत. 30 टॉपिकच्या प्रत्येकी 20 असे एकूण 600 प्रश्न आहेत त्याच्यात. आणि ही परीक्षण 2 मिक्स टेस्ट सिरीज आहे. 15 टेस्ट प्रत्येकी 20 असे 300 प्रश्न आहेत याच्यामध्ये. तर असे जवळजवळ 900 प्रश्नांचा सराव होईल आणि सगळे वेगवेगळे प्रश्न आहेत, कुठलाच प्रश्न रिपीट नाही. तर एज्युकल्चर ॲपवर जाऊन या दोन्ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. प्रिलिम मेन्स दोन्हीसाठी ह्या उपयोगाचे आहेत, असं काही नाही. ठीक आहे, आणि हे जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहिजे असेल तर याच्या टेस्ट आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेत टेलिग्राम चॅनलला. याच्या टेस्ट टेलिग्राम चॅनलला आपण उपयोग हे करून दिलेत. तर त्या टेलिग्रामचं नाव सांगून देतो फक्त. @ टाकायचं परीक्षण 1 आणि @ परीक्षण 2 KSHAN परीक्षण 2. ठीक आहे, आणि वाटल्यास सरळ माझा @ अभिषेक CSAT जा, तिथं तुम्हाला मिळून जाईल हे सगळं. अभिषेक CSAT ह्या दोन्ही टेस्ट सिरीज मिळून जातील. ह्याच्यात दुसरं काही टाकत नाही आपण, ह्याचे PDF आहेत फक्त आणि काही काहीचे व्हिडिओ. तर हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आत्ता आपण इथंच थांबतोय. आपली ही कन्सेप्ट इज पॉवर सिरीज तुम्हाला आवडली असेल तर डेफिनेटली लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि इतर विद्यार्थ्यांना पण शेअर करा. आणि तुमचा जो काही फीडबॅक असेल, सजेशन असेल, बिंदास कमेंटमध्ये टाका. मी कुठलीच कमेंट कधीच डिलीट करत नाही. शेवटी विद्यार्थीच त्यांना लाज वाटून जर ते अर्वाच्य भाषेत किंवा विचित्र भाषेत, असभ्य भाषेत बोलत असतील ते स्वतःच डिलीट करतात. मी आजपर्यंत एकही कमेंट डिलीट केलेली नाही, कारण आपण जर कोणाचं वाईट करत नसेल तर आपल्याला काय भ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे मुलांना जे बोलायचं ते बोलू दे. आणि पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 ही बॅच जॉईन करा. तुम्हाला गणित बुद्धिमत्ताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं काम मी केलेलं आहे. तुम्हाला एकदम सोपं करून सगळं दिलेलं आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.